सविनय जयबी. मी सोनकांबळे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली 22 प्रतिज्ञापैकी 11वी प्रतिज्ञा मी आज सांगणार आहे. 11वी प्रतिज्ञा आहे, मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन. आपल्या जीवनामध्ये अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन अशी ही शपथ आहे. भगवान बुद्धाचे तत्वज्ञान हे अथांग महासागरा एवढे आहे. त्यातील थोडे जरी आपण प्यालो, चाखलो तर तुमचे जीवन सुखाने, समाधानाने, आनंदाने प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण माझा अनुभव सांगतो की मी 10 दिवसाचा विपश्यना केलेला आहे, म्हणून मी बोलत आहे. मी किती समाधानी आहे. बुद्ध कुठल्या काल्पनिक गोष्टी बद्दल सांगितल्या नाहीत. ते फक्त वास्तववादी गोष्टी बद्दल बोलले आहेत. बुद्धाच्या तत्वज्ञानाची गोडी काही मिनिटात अनुभवू शकता. ते आनंद घेण्यासाठी पुरे आयुष्य घालवण्याची गरज नाहीये. फक्त तुम्ही 10 मिनिट बसून विपश्यना केला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला 11व्या मिनिटाला मिळणार. ही बुद्धांची फिलॉसॉफी आहे, तत्वज्ञान आहे. बुद्धाचे मार्ग फार सोपे आहे, तसे फार अवघड आहे. सोपे कोणाला आहे? जे सज्जन आहेत त्यांच्यासाठी. तर अवघड कोणाला? तर जे प्रामाणिकपणे पालन करत नाही त्यांच्यासाठी अवघड जाते. सुखासाठी बुद्धाची वैयक्तिक गोष्टी, त्याच्यासाठी पंचशील सांगितले आहे. तर समाजात सुखाने, समाधानाने जगण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितले आहे. आर्य अष्टांगिक मार्ग हे काही फक्त बौद्ध उपासकांनीच करणे आवश्यक आहे असे नाही, तर ते सर्व मानव प्राणीला आवश्यक आहे. आर्य अष्टांगिक मार्ग. जेव्हा भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर 5 परिव्राजकांना सारनाथ येथे इतिपतन मृगदाय वनात पहिले प्रवचन दिले. या प्रवचनात बुद्ध सांगितले 4 आर्य सत्य. दुःख हे पहिले आर्य सत्य. जगात दुःख आहे हे मनुष्याने पहिले जाणले पाहिजे. दुःख समुदाय हे दुसरे आर्य सत्य. दुःख निरोध हे तिसरे आर्य सत्य आणि दुःख निरोधाचे मार्ग हे चौथे आर्य सत्य असे बुद्धांनी सांगितलेले आहे. पुढे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांनी या 4 आर्य सत्याचा नव्याने विचार केला. त्यांनी स्वतःचे चिंतन केले व सांगितले की अबौद्धांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करण्याच्या मार्गात ही 4 आर्य सत्ये अडसर आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ही 4 आर्य सत्ये मानवाची आशा नाकारतात आणि बुद्धाच्या आचार तत्वांना निराशावादी ठरवतात. त्याच्यात या हिंदू धर्मवाल्यांनी बुद्धांना निराशावादी, दुःख, बुद्धांनी दुःखाबद्दलच अथांग महासागरा एवढे सांगितलेले आहे असे सांगत असतात. बुद्ध हे नास्तिक आहेत, नास्तिकवादी आहेत आणि दुःखवादी आहे असे प्रचार करतात. त्याच्यामुळे बुद्धांचे तत्वज्ञान चे पालन करण्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2च आर्य सत्याचा स्वीकार करण्यात सांगतात. म्हणजे जगात दुःख आहे ही पहिली समस्या
आणि दुःख नाहीसे करावे व मानव जातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या. याच्यावर काम करणे महत्वाचे आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. दुःखाची अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच बुद्धाचा धम्माचा पाया होय. जो धर्म या गोष्टीचा स्वीकार करत नाही तो धर्मच नव्हे असे म्हणून दुःख या शब्दाचा एका वेगळ्या पद्धतीने अर्थ प्रतिपादन केला आणि धम्माला वैश्विक पातळीवर वैचारिक दृष्ट्या जगाच्या पटलावर नेऊन ठेवले. जेव्हा काठमांडू येथे बुद्धिझम किंवा कम्युनिझम यावर चर्चा होत असताना दुःखाचा नाश कसे करावे यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथात विशाखा नावाची एक उपासिकाचे उदाहरण दिले. विशाखाला एक नात होती, ती होती सुदत्ता. ती अचानक आजारी पडली. त्या आजारातून ती बरी झाली नाही आणि त्याच्यात तिचे दुःख निधन झाले. म्हणून विशाखा ही फार दुःखी झाली आणि त्या दुःखातून ती बाहेर पडण्यास तयार नव्हती आणि ते भगवान बुद्धाकडे गेली आणि भगवान बुद्धांना हे सर्व गोष्टी सांगितल्या, हकीकत सांगितली आणि भगवान बुद्धांनी विचारले, विशाखे, या श्रावस्तीमध्ये तुझ्या सुदत्ताप्रमाणे मुली करोडो मुली असतील, त्यांच्यावर तू प्रेम करणार नाहीस का? विशाखा म्हटली, जरूर करेन भगवान. असं म्हटल्यानंतर जर या श्रावस्तीमध्ये लाखो करोडो मुली असतील तर कोणाचे तरी निधन होतच असेल ना रोज. मग तू रोजच दुःखी होणार का? मग असे सांगितल्यानंतर विशाखाला पटले आणि विशाखाला समजले की हे निसर्ग नियम आहे. जो प्राणी सजीव प्राणी आहे तो एकदा जन्मला तर त्याचे निधन कधी ते होणारच. म्हणून तिला समजले आणि डॉक्टर आणि भगवान बुद्धांना एवढं सांगायचे होते की मेन जे त्याचे कारण आहे त्या कारण ओळखून त्या कारणाचा विरोध कसे करावे हे मार्ग दाखविणे हे बुद्धांचे काम आहे. म्हणून बाबासाहेब या सर्व कारणाचा वेध घेऊन म्हणतात, दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे. परंतु पुढे म्हणतात, दारिद्र्य नाशाने सुख लाभेलच असे नाही. उदाहरण म्हणून सांगतो मी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुखासाठी गाव सोडण्यास सांगितले. सर्व गाव सोडून आले, शहरात आले आणि सुखाने राहू लागले. पण सुख लाभले का त्यांना? सुख लाभण्यासाठी परत त्यांना देवाकडे जावं लागतं, गावाकडे जावं लागते. कंदुरी करण्यासाठी देवीकडे बकरे कापण्यासाठी असे अनेक देवाकडे जावं लागते समाधानासाठी. सुख लाभण्यासाठी परत देव कंदुरी करण्यासाठी गावी जावेच लागते. सुख लाभण्यासाठी हे खुलसट नाद अजून गेलाच नाही, कसे जाणार? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सुख लाभले उच्च राहणीमान. सुख लाभणे हे उच्च राहणीवर अवलंबून नसून उच्च संस्कृतीवर आहे. कशावर आहे? तुमच्या आचरणावर आहे, संस्कृतीवर अवलंबून आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील अतिउत्तम धर्म स्वीकारला आणि आम्हास दिला. त्याची जाणीव ठेवून, त्याची तमा ठेवून आपले आचरण करणे महत्वाचे आहे. नाही की घरात लक्ष्मी पण आहे आणि त्याच्याबरोबर बुद्ध पण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण
फोटो आहे असे चालणार नाही. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनादर करतो याची जाणीव असणे गरजेचे आहे. आणि चांगली संस्कृती याच्यासाठी 11वी प्रतिज्ञा आहे अष्टांगिक मार्गाचा. समाजामध्ये अष्टांगिक मार्गाने तुम्ही जगला राहिला तर कुठलेच अडचण तुम्हाला निर्माण होणार नाही. म्हणून अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक संकल्प, सम्यक कर्मांत, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी असे 4 अष्टांगिक मार्ग आहेत. त्याच्यातील पहिली सम्यक दृष्टी म्हणजे अज्ञानाचा नाश करणे होय. माणूस जेव्हा अज्ञानी असतो त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते. ते भीती घालवण्यासाठी ज्ञानाचा विकास करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू वाचणे आवश्यक आहे. म्हणून आर्य अष्टांगिक पैकी पहिली आहे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे अज्ञानाचा नाश करून प्रकाशाकडे जाणे असा त्याचा अर्थ आहे. पुढील भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन.